हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी राजेश गुने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज शिवानीचा बड्डे. सगळ्यात आधी तिला हॅपी बड्डे. आणि आम्ही खूप अर्ली मॉर्निंग निघालो आहे. समजे चेहरे बघू शकता तुम्ही कसे झोपेतून उठलेले. पण आंघोळ केली आम्ही. आंघोळ मेकअप नाही केला हिने. आम्ही तर असं पण स्मार्ट दिसतो. सो आता आम्ही चाललो आहे. बघत राहा, सांगतो कुठे चाललो आहे. कुठेही जाण्याच्या आधी गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही निघत होतो, पण निघता अचानक भयानक हे लोक आलेत आमच्या गाडीत. आम्हाला फोन करून रडायला लागले, आम्ही पण येतो. तर आम्ही निघता आणखीन परत आम्हाला लेट झालाय आणि हे लोक हावऱ्यासारखे आमच्या गाडीत आले. चप्पल आहे तिथं घेते. आणि हा सगळा प्लॅन अचानक भयानक झालाय. आंघोळ केली. टॉप मॉडेलमध्ये इको आली ऑटोमॅटिक बघा टर्न केलं आहे तिने. तुम्ही बघू शकता, काही हात लावायची पण गरज नाही. माझे दोन्ही आहेत असे ते. फिशिंग करते. प्रियाला पण कसा सूरजने बांधून ठेवलंय. आईला रसिकाला मारते. आरती आज का म्हणायला गेली?
शकता हा नुसता फॉगच फॉग आजूबाजूला. इट्स कॉल्ड ढग. ढग खाली आले आणि आम्ही वरती आलो. खाली नाही आला, आपण जास्त आम्ही वरती वरती आलो. आलो. खूप fog आहे. हे बघ ना, दिसतच नाहीये. असं वाटतं महाबळेश्वरला आलोय. म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होते असं वाटतं मला. एक नवरत्न पान खा. वाव यार, काय क्लायमेट. हॅलो गाईज, आम्ही आलो आहे भीमाशंकरला. ही आमची सर्वात पहिला ज्योतिर्लिंग आहे आणि खूप थंडी वाजते. तुम्ही बघू शकता केवढा फॉग आहे. फॉगच फॉग आहे. आणि ही आमच्या बाबूची पण पहिली ज्योतिर्लिंग, आमची पण सर्वात पहिली ज्योतिर्लिंग. आणि शिवांचा बड्डे आज. तर कुठेतरी पावन ठिकाणी, पवित्र ठिकाणी आम्ही चाललोय. खूप बरं वाटतंय. चला. आणि या लोकांचं अजून बाकीच आहे, कधी होणार काय माहिती. सो दाखवतो पुढे आणखी. हे अशा इकोने आम्ही आलोय वरती. 20-20 रुपये घेतात पर सीट आणि व्यवस्थित असते अशी गाडी आहे. बघा, बघू शकता. डायरेक्ट तुम्हाला मंदिरापर्यंत सोडणार गाडी पार्किंग पासून. महादेव जय जय महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हो गया. शिवाई कुठे चालले? शंकर शिव भोले उमापति महादेव. शंकर शिव भोले उमापति महादेव. पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव. पालनहार परमेश्वर. मंदिराच्या बाहेर अशी शिवलिंग बनवली आहे फुलांची, तुम्ही पाहू शकता. शंकर शिव भोले तुम्ही पाहू शकता. उमापति महादेव. मोठं आहे, वाव. शंकर शिव भोले उमापति महादेव. पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव. पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव. महादेव महादेव महादेव. महादेव महादेव महादेव. तो 3 तास लाईनीत उभं राहून तर आम्हाला भूक लागली आहे. तर जेवायचं तर आहे, पण असं टाइमपास मॅगी दिसली आणि जिथे मॅगी दिसते तिथे मी थांबतो. मी मॅगी लवर आणि ही पण दुसरी हावरी. तर आपण मॅगीची ऑर्डर दिली आहे. थोड्याच वेळात मॅगी येईल, पण खूप भूक लागली होती, आता राहत नाही आहे. झालं आता. कसं वाटतंय? राजेश आणि ही आराध्या आणि सो गाईज, आमचं दर्शन झालंय. इतकं भारी वाटलं दर्शन करून, एवढं मस्त दर्शन झालं. फक्त लाईन खूप होती, बापरे. मी 4 तास लाईनीत उभे होतो, 4 तास. आणि
आणखीन 3 एस टी बस आल्या होत्या तिकडे, पूर्ण पब्लिक भरली होती. आणि त्या लोकांसाठी फक्त VIP पासेस होते आणि त्या लोकांना सोडत होते. आणि त्याच्यानंतर नॉर्मल माणसासाठी पासच नव्हते, पासच बंद केले होते. त्याच्यासाठी आम्हाला 4 तास लाईनीत लागला आणि एवढा टाईम लागला. पण दर्शन एक नंबर झालं. 4 तास लाईनीत उभे राहून जेव्हा आम्ही ती शिवलिंग बघितली, मन इतकं प्रसन्न झालं की पूर्ण थकवाच गेला. आणि आता आम्हाला 8 वाजलेत आणि आता 8 नाही सॉरी 7:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे. आणि बघू शकता रस्ते बघा रात्रीचे काहीच दिसत नाही. त्या फॉगमध्ये आम्ही गाडी चालवत आहे, ते पण दुसऱ्याच्या गाडीवरती भरोसा ठेवतो. सर्वांनी आम्ही एका लाईनीत आहोत. पार्किंग लाईट चालू करून आम्ही गाडी चालवत आहे, ते पाहू शकता. हॅलो गाईज, काल आम्ही दर्शन केलं आणि रात्री खूप लेट झाला होता. तर आम्ही विचार केला की आम्ही इकडेच थांबलो. आम्ही इकडे हॉटेल घेतलं आणि इकडेच थांबलो. आता आम्ही रात्रभर थांबलो, जेवलो वगैरे आणि आता सकाळी आम्ही निघालो आहे. स्वतः आम्ही चाललो आहे घरी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.